आज आपण एक मजेशीर पण डोळे उघडणारी गोष्ट बघणार आहोत. तर शेअर बाजार आणि आपलं घर या दोघांमध्ये काय संबंध आहे, चला बघूया. आपण आपल्या घरामध्ये रोज फॅन यूज करतो. तो फॅन क्रॉम्प्टनचा असतो किंवा हॅवेल्सचा असतो. आपण जे घरामध्ये टी व्ही बघतो ती टी व्ही सोनीची असते किंवा एल जीची असते. नेक्स्ट आपण आपल्या रोजच्या जीवनात कपडे यूज करतो ते एकतर रेमंडचे असतात किंवा अरविंदचे असतात. आपण शूज यूज करतो तर ते शूज आपले रिलॅक्सो, बाटा या कंपनीचे असतात. नेक्स्ट आपण फूड यूज करतो ते फूड दे आर मेड अप ऑफ नेस्ले और ITC कंपनी. नेक्स्ट तुम्ही रील्स बघतात, ओके, इंस्टाग्राम बघताय, यूट्यूब बघता, फेसबुक बघता. तर या कशामुळे, तर तुम्ही या इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे बघू शकता. तर इंटरनेट कनेक्टिव्हिटी कुठून येते, तर जिओ, एअरटेल यासारख्या कंपन्यांमधून आपल्याला कनेक्टिव्हिटी मिळते. आमच्या इथं क्लायंटनी मला एक गोष्ट सांगितली. ते म्हटले आमच्या घरी सगळ्या गोष्टी ब्रँड्सनी भरलेल्या आहेत, पण मी कधीही इन्व्हेस्टमेंट केली नाही आहे. मग मी त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही प्रत्येक महिन्याला काही ना काहीतरी वस्तू विकत घेताय, मग त्या कंपनीमधून जर तुम्ही काही ना काहीतरी विकत घेत असाल तर तुम्ही त्या कंपन्याचे हिस्सेदार का नाही होत? तर त्यांनी नेक्स्ट मंथपासून लगेचच त्यांची SIP स्टार्ट केली आणि ती SIP त्यांनी नेस्ले, ITC, DMart, टाटा मोटर्स या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायला चालू केले आणि त्या कंपन्यांचे शेअर होल्डर झाले. शेअर होल्डर म्हणजे एका मोठ्या कंपनीचा एक छोटासा मालक म्हणजे शेअर होल्डर. जेणेकरून ज्या कंपन्यांमधून तुम्ही प्रोडक्ट विकत घेताय त्याच कंपन्याचे छोटेसे मालक तुम्ही होऊ शकताय. लक्षात ठेवा, आपण जे प्रोडक्ट विकत घेतो ते फक्त कस्टमर म्हणून राहायचं नाही आहे, तर आपण त्या कंपन्यांचे एक छोटेसे हिस्सेदार पण व्हायचं आहे. DM करा, SIP स्टार्ट करा. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund are subject to market risk. Please read all the scheme related documents carefully.